मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकदा मावशी आमच्या घरी आली. एके दिवशी घराचे सगळे बाहेर गेल्यावर मावशी माझ्या खोलीत आली आणि माझ्याजवळ येऊन बसली. मावशी दिसायला खूपच सुंदर होती, पण मी तिच्याबद्दल कधीच वाईट विचार केला नव्हता. पण त्या रात्री मावशीनेच मला सर्व काही शिकवले. मित्रांनो, माझं नाव राहुल यादव आहे. मी बिहारच्या सप्रा येथील आहे. माझं वय 22 वर्ष आहे. मी दिल्लीत अभ्यास करतो. आज मी माझी पहिली खरी कथा तुम्हाला सांगणार आहे. ते ऐकायच्या अगोदर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यात मी माझ्या सख्ख्या मावशीला कसं अनुभवलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. ही कथा 2 वर्षापूर्वीची आहे. मी कॉलेजमध्ये प्रवेशाची वाट पाहत होतो. नुकत्याच आमच्या परीक्षा पण संपल्या होत्या. परीक्षेनंतर मी घरीच रिकामा बसायचो. एकदा माझी छोटी मावशी घरी आली. मावशी ही बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी आली होती बरं का. सोबतच तिची 2 मुलंही होती. एक मुलगा आणि एक मुलगी. असे दोघेही लहानच होते म्हणा. मावशीचं वय काही जास्त नव्हतंच. ते साधारण 30च्या आसपास असेल. घरी ती आईला भेटली आणि मग मला मिठी मारली. आता तर माझ्यासाठी हे सगळं नेहमीचंच होतं, कारण मावशी मला नेहमीच प्रेम करायची. पण यावेळी तिच्या नजरेत एक शरारत मला दिसत होती, जी मला थोडी विचित्र वाटली. मग मावशीने माझ्या खांद्यावर हातच ठेवला आणि मला म्हणाली, सोनू, तू तर आता खूपच मोठा झाला आहेस रे. घरी मला सोनूच म्हणतात. मला जाणवलं की मावशी माझा खांदा कसा चोळत होती ते. जणू माझ्या शरीराची ताकद तपासत होती. मी तिच्या बोलण्याला उत्तर देत म्हणालो, मावशी, आता लहानच राहू का? माझ्या बोलण्यावर तर आता मावशी खूपच हसली आणि मग ती फ्रेश होऊन माझ्याशी गप्पा पण मारायला लागली. त्या दिवशी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जायचं होतं मला. मी तयार होऊन आईला सांगितलं की मी आता लग्नाला जातोय बघ आई. आईने तर मला लवकर घरी यायला सांगितलं होतं. मी घरातून निघालो. लग्नात गेल्यावर पाहिलं तर माझी एक तर मित्रही तिथे आले होते. माहोल तर आता खूपच छान रंगला होता. त्याने दारू पिण्याचा प्लॅन केला होता. मी नको म्हणालो, पण त्यांच्या खातर मला प्यावीच लागली. मस्तीत आता रात्रीचे 3 वाजले होते. हिवाळ्याचे दिवस होते आणि बाहेर तर खूपच कडाक्याची थंडी पडत होती. तेवढ्यात मला आईचा फोन आला. ती मला घरी यायला सांगू लागली. तिने सांगितले की तिची तब्येत ठीक नाही म्हणून. बाबा आता घरी नाहीत आणि ती आणि मावशी या माझीच वाट पाहत आहेत. आईने मला लवकर घरी यायला सांगितलं. मावशी ही अजूनही झोपलेली नव्हती. ती माझीच वाट पाहत होती. मी तिला सोबत बाईक घेऊन निघालो. 35 किलोमीटरचं अंतर होतं. रस्त्यात तर दाट धुकं पसरलं होतं. बाईकवर पोहोचल्यावर माझे दात तर कडकडूच लागले होते. घरी पोहोचलो तेव्हा मी पूर्ण कापत होतो, थरथर 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 थरथर. मी घराबाहेर पोहोचल्यावर मावशीला फोन केला. तिने येऊन हळूच दरवाजा उघडला आणि मी पटकन आत शिरलो. आत गेल्यावर मी थेट माझ्या खोलीत गेलो. मी बूट काढले आणि चादर घेऊन त्यात शिरलो. मला तर खूपच थंडी वाजत होती रे बाबा. मावशीलाही माझी अवस्था कळलीच असावी. ती काही मिनिटांनी माझ्या खोलीत आली आणि तेव्हा मी अजूनही कापतच होतो. ती मला म्हणाली, सोनू, तू तर थंडीने खूपच कापतोस रे. थांब, मी तुझ्यासाठी काय करते, छान चहा बनवते. हे बोलून मावशी स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली. तोपर्यंत जादाच्या मी थोडासा गरम झालो होतो. मला अजूनही दारूची नशा होतीच. मी फोनवर टाईमपास करायला लागलो. मावशी चहा घेऊन आली आणि सोबतच चादरीमध्ये शिरून चहा प्यायला लागली. ती मला म्हणाली, काय रे सोनू, तू दारूही पितोस का? माझ्या तोंडातून येणाऱ्या त्या उग्र वासावरून तिला आता हे कळलंच होतं की मी दारू प्यायलो आहे म्हणून. मी म्हणालो, नाही मावशी, मला नशेची सवयच नाही बघ. आज लग्नात गेलो होतो तेव्हा मित्रांसोबत थोडीशी प्यायलो. कधी कधी मी थोडीफार घेतो बघ मावशी. पण तुम्ही याबद्दल आईला काहीच बोलू नका बरं का. माफी मागतो मी मावशी तुझी. मी तिला हसत म्हणालो, अरे वेड्या, मी काही बोलणार नाही. या वयात तर हे सगळं काही नॉर्मल असते रे. मी सगळं समजते. तोपर्यंत माझा चहा संपला होता. मावशी पलंगावरून उठली आणि माझ्या हातातला चहाचा कप घ्यायला लागली. तेव्हा मला तिच्या नाईट गाऊनमधून तिचे व्यक्तिमत्व दिसले.
मी त्यांच्याकडे एकटक पाहायला लागलो. माझी नजर हटण्याआधीच मावशीची नजरही माझ्यावर पडली आणि तिला पण कळलं की मी तिचे छान असे 2 व्यक्तिमत्व पाहतोय म्हणून. माझे केस ओढत मावशी मला म्हणाले, "काय रे सोनू, तू तर खूपच मोठा झाला आहेस वाटतं. तुझी काही मैत्रीण आहे का?" मी म्हणालो, "नाही का मावशी." आता दारूचा नशा माझ्यावर चांगलाच चढला पण होता आणि मला तर काहीच समजत नव्हते. मी फक्त भटकत होतो. मग मावशीने कप खाली ठेवला आणि मला म्हणाली, "खूप थंडी आहे." असं बोलून तिने चादरीमध्ये माझ्या शेजारी थोडीशी झोपली आणि टी व्ही लावला. माझे पाय तिच्या पायांना लागत होते आणि माझ्यावर आता कामवासना चढायला सुरुवात झाली होती. मी विचारलं, "मावशी, मावसाजी कसे आहेत?" मावशी म्हणाली, "त्यांचा तर विषयच काढूच नको रे. ते तर नेहमी बाहेरच असतात. पण तू मला सांग, तू अजून हस्तमैथून का बनवली नाहीस?" मावशीचे श्वास वेगवान झाले होते. तिने तिचा पाय माझ्या कमरेवर टाकला. मीही तिच्या शरीराला पकडून स्वतःला तिच्याजवळ ओढले. मी लटपट जिभेने म्हणालो, "मावशी, अजून कोणी भेटलीच नाही बघ अशी." आणि माझा पाहुणा आता ताटून गेला होता. ती मला म्हणाली, "इतका अट्टाकट्टा झालास, अजून हातानेच काम चालवतोस काय?" हे बोलताना मावशीने डोळे अगदी बंद केले होते. पण मला कळालं की मावशी ही अनुभवासाठी खूपच तत्पर आहे म्हणून. आता मला राहवलंच नाही आणि मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. माझ्या स्पर्शाने माफीच्या शहरातून जणू विजेचा करंटच धावला. तिने आता थोडं वेडेवाकडे घेण्याचा प्रयत्न केला, पण दारूची नशा आणि त्या थंडीच्या रात्री झोप यामुळे आम्ही दोघेही स्वतःवरचा ताबा गमावून बसलो होतो. मावशीने तिचे हात माझ्या गळ्याभोवती घट्ट घावले आणि मला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. खोलीत फक्त आणि फक्त टीव्हीचा मंद असा आवाज येत होता आणि बाहेर तर कडाक्याची उग्र अशी थंडी होती. पण साजरीच्या आत माझा वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. मी तिच्या जवळ गेलो. तिचा श्वास घेणं पण अधिक वेगवान झालं होतं. तिने हळूच माझ्या कानात पटपटलं, "सोनू, हे चुकीचं आहे बघ. कोणी पाहिलं तर काय होईल?" पण तिच्या शब्दात भीतीपेक्षा जास्त ओढ जाणवत होती. मी तिला अधिकच जवळ ओढले आणि मी म्हणालो, "मावशी, आता तर कोणीच येणार नाही." तर मावशी म्हणाली, "काय म्हणाले असतील बरं? सांगा तुम्हीच आता." "मावशी, आता कोणीच येणार नाही बघ. आई तर झोपली आहे." माझ्या बोलण्यावर तिने हसून माझ्याकडे पाहिले आणि तिचे डोळे अधिकच मादक झाले. त्या रात्री आम्ही दोघांनीही नात्यांच्या सर्व काही मर्यादा ओलांडल्याच होत्या. तिचं ते शेतीतील भरलेलं शरीर आणि माझा तरुणांचा जोश यांचा जणू मिळत बसला होता. मावशीने आता हळूहळू जसा मेण जळतो ना तसा त्यांचा जळत होता. मावशीने हळूहळू तिचा नाईट गाऊन सेल केला. मला तिच्या सौंदर्याचा पूर्णपणे अनुभव तिने दिला. त्या रात्रीच्या अंधारात आम्ही एकमेकांच्या शरीरात हरवून गेलो होतो. सकाळ व्हायला अजून वेळ होतीच, पण आमच्यासाठी वेळ जणू थांबलीच होती. पहाटे जेव्हा मला जाग आली तेव्हा मावशी अजूनही माझ्या कुशीत झोपलेलीच होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. मी विचार करत होतो की उद्या जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा आमचं नातं काय आणि कसं असेल. पण त्या क्षणी माझं फक्त आम्ही दोघे आणि त्या गुपित रात्रीच महत्त्वाचं होती. सकाळचे 5 वाजले होते आणि खिडकीतून धोक्याचा पुसळा प्रकाश खोलीत टाकू लागला होता. टीव्हीचा आवाज कधीच बंद करण्यात आला होता. फक्त खोलीतील घंटीचा टिकटिक आणि मग काय, टीव्हीचा आवाज कधीच बंद झाला होता. फक्त खोलीत घरांची टिकटिक आणि आमचे शांत झालेले श्वास ऐकू येत होते. मावशी हळूच माझ्या कुशीतून बाजूला झाली. तिने स्वतःचा नाईट गाऊन नीट सावरला. तिच्या चेहऱ्यावर काल रात्रीचे शरारे त्याच्याऐवजी आता थोडीशी धाकधूक दिसत होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि हळूच मला हसून म्हणाली, "सोनू, आता उठ. आई जागी व्हायच्या आत मला माझ्या खोलीत जावं लागेल." मी अजूनही त्या नशेतच होतो, पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मी तिला जाऊ दिलं. ती जाताना दरवाजापाशी थांबली आणि मागे वळून मला म्हणाली, "रात्री जे काही झालं ना ते आपल्या दोघांमध्येच राहील, समजलं?" मी फक्त माझी मान हलवली. ती गेल्यावर मला जाणवलं
की माझं आयुष्य एका रात्रीत बदललं होतं. थोड्या वेळाने आईचा आवाज आला. ती मला चहासाठी उठवत होती. मी बाहेर गेलो तेव्हा मावशी तिथेच बसलेली होती. जणू काही झालंच नाही. ती आता आईशी हसत खेळत गप्पा मारत होती. पण जेव्हा माझी नजर तिच्या नजरेला भेटली ना, तेव्हा तिच्या डोळ्यात तीच कालची चमक पुन्हा एकदा दिसून आली होती. आईची तब्येत आता बरी होत होती. शांततेत घराचे सर्व दरवाजे बंद होते आणि आता बाहेर उन्हाचा चटका पण होताच, पण खोलीच्या आतलं वातावरण अजूनही तापलेलंच होतं. मावशीने जेव्हा ताकदीचं आव्हान केलं तेव्हा माझ्या अंगात एक वेगळीच उर्मी संसारली होती. काल रात्रीचा तो दारूचा उंबट असा वास आता पूर्णपणे उतरला होता. त्यामुळे आज जे काही घडत होतं ते मला पूर्ण शुद्धी जाणवत होती. मावशीने तिचा हात माझ्या छातीवर ठेवला आणि हळूच खाली सरकत नेला. तिचे डोळे आजही तेवढेच बोलके होते. तिने विचारलं, सोनू, घाबरतोस का रे? मी काहीही न बोलता तिला उचलून डायरेक्ट पलंगावरच घेतलं. त्या दुपारी मावशीने नात्याचा तो शेवटचा पडदाही बाजूला सावरला होता. तिचं तिशीतलं शरीर अनुभवण्यासाठी असुसलेलं होतं. मी तिच्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद देत होतो. तिने आता आपले ओठ माझ्या कानाजवळ नेले आणि आणि मला हौशेने म्हणाली, आज कोणीच नाही, मनसोक्त जगून घे. त्या 2 तासात आम्ही जगाचा विसर पडलो होतो. मावशीचे ते श्वास आणि तिची ती साथ मला एका वेगळ्या जगात घेऊन गेली होती. थोड्या वेळाने बाहेरून कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला. आता आम्ही दोघेही पटकन सावरलो. मावशीने हळूच आरशामध्ये बघून आपले विस्कटलेले केस नीट केले आणि चेहऱ्यावर एक सहज असे हास्य आणलं. आई परत आली होती. तिने विचारलं, काय चाललंय दोघांचं? मावशी अगदी आणि शांतपणे म्हणाली, काही नाही ग ताई, सोनू मला त्याच्या कॉलेजच्या गप्पा आणि गोष्टी सांगत होता. आईला काहीच शंका आली नाही. आता तर मावशीचे शब्द ऐकून आई हसलीच आणि पुन्हा तिच्या कामाला लागली. पण माझ्या काळजामध्ये धडधड काही थांबलीच नव्हती. मावशीने माझ्याकडे बघून एक तिरछी नजर टाकली आणि ती स्वयंपाकघरामध्ये आईला मदत करण्यासाठी निघून गेली. आता त्या दिवशी संध्याकाळी मावशीचे वागणे एकदमच बदललेले होते. ती सर्वांसमोर खूप साधी आणि घरगुती वाटत होती. पण जेव्हा जेव्हा आमची नजरानजर व्हायची ना, तेव्हा तिच्या नजरेमध्ये मला एक वेगळेपणच दिसायचे. तिच्या डोळ्यातला तो मादकपणा मला पुन्हा पुन्हा त्या दुपारी घडलेल्या गोष्टींची आठवण करून द्यायचा. रात्री जेवताना मावशीने मला माझा पाय टेबलाखाली स्वतःच्या पायानेच दाबला. मी डचकलो, पण आईसमोर मी काहीच बोलू शकलो नाही. जेवण झाल्यावर आई आणि मावशी या दोघीही गच्चीवर फिरायला गेल्या. मला वाटलं आता संधी आहे, म्हणून मी माझ्या खोलीत जाऊन पडलो. थोड्या वेळाने मावशी खाली आली आणि डायरेक्ट माझ्या खोलीमध्ये शिरली. तिने काय केलं माहिती आहे? तिने दार लुटून घेतलं आणि माझ्या उशाशी येऊन बसली. काय रे सोनू, कालच्या आपल्या कामाने थकलास काय तू? तिने मला विचारलं. मी तिची कंबर पकडून तिला माझ्याकडे ओढलं. तेव्हा ती हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, आई वरती आहे, तिला संशय येईल. पण तिने स्वतःला माझ्यापासून लांब केलं नाही. तिने माझ्या कपाळावर पप्पी घेतली आणि हळूच म्हणाली, उद्या काय करते? मी माझ्या गावी परत जाते आहे. मग तू विसरणार तर नाहीस ना मला? तिच्या आवाजात एक प्रकारची हुरहुर होती. मी म्हणालो, मावशी, तुला विसरणं आता शक्य नाही बघ. तिने माझ्या हाताला स्पर्श केला आणि ती मला म्हणाली, लक्षात ठेव, ही आपली गुपितं कोणालाच कळता कामा नाही. मी तिला पुन्हा बोलावेन तेव्हा तू जपडायला नक्की ये. रात्री उशिरापर्यंत आम्ही मेसेजवर बोलत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी निघताना आता तर तिच्या मुलासोबत रिक्षात बसली. आईने तिला निरोप दिलाच होता. मावशीने जाताना माझ्याकडे बघून डोळाच मिचकावला आणि हळूच तिने जोर डोलवून आय लव्ह यू म्हटल्यासारखं वाटलं. ती गेल्यावर घर एकदम मला रिकामं वाटू लागलं. पण माझ्या मनात मात्र त्या 2 दिवसांची आठवण होतीच. कायमच्या कोरल्या होत्या त्या आठवणी माझ्या डोळ्यामध्ये. कॉलेज सुरू झाल्यावर मी दिल्लीला आलो. पण मावशीचे ते फोन आणि आमचे ते काही रात्रीचे बोलणे सर्व काही गुपितच होतं. ते संपूर्ण संवाद आमचा आजही सुरूच होता. मावशी गावी गेल्यावर मला तिची खूप आठवण येत होती. दिल्लीत अभ्यासात माझं मन काही लागत नव्हतं.
कारण डोळ्यासमोर फक्त मावशीचा तो हसरा चेहरा आणि त्या 2 रात्रीचा स्पर्श फक्त फिरत होता. एके दिवशी मावशीचा फोन आला. ती मला म्हणाली, "सोनू, इथे जत्रेला खूप काम निघाले आणि तुझा मावसाजी पण सुद्धा महिनाभर आता बाहेरगावी जाणार आहे. तू आईला विचारून काही दिवसांसाठी येतोस का इकडे?" "ठीक आहे. मलाही मुलांची आणि घराची काळजी घ्यायला तुझी मदत होईल." म्हणून म्हटलं. आईला वाटलं की मावशीला खरंच माझ्या मदतीची गरज आहे म्हणून. तिने मला आनंदाने परवानगी दिली. आता मी लगेच माझं काही सामानाची बांधणी करून तिच्या गावी निघालो आणि पुढच्या दिवशी जत्रेसाठी मी ट्रेन पकडली. स्टेशनवर मावशी स्वतः मला न्यायला आली होती. तिने साधी साडी नेसली होती, पण तिच्या नजरेतील ती ओढ मी दुरूनच ओळखली होती. घरी पोहोचल्यावर पाहिलं तर मावसाजी तर हे आधीच काय त्यांच्या गावाला निघून गेले होते आणि जी काय आमची 2 मुलं होती त्यांची, ती दोन्ही अंगणात खेळत होती. मावशी त्यांना स्पष्ट दिसत होत्या. दिवसभर आम्ही मुलांसोबत खेळायचो, पण संधी मिळताच मावशी मला कोपऱ्यात घालून माझी पप्पी घ्यायची. मावशीच्या या गावरान प्रेमात मी पूर्णपणे बुडून गेलो होतो. आणि आता तर काय मला दिल्लीला परत जाण्याची अजिबात इच्छाच उरली नव्हती. जत्रेतले ते दिवस एखाद्या स्वप्नांसारखे चालले होते. मावसाजी परत आल्यामुळे ते सर्व दिवस आता गरजून आमचे संपले होते. मावशी रोज दुपारी मुलांना झोपवून माझ्या खोलीत जायची आणि आम्ही तासनतास एकमेकांसोबत कबड्डी खेळून जायचो. पण एके दिवशी सकाळी अचानक दारावरची बेलच वाजली आणि समोर आईला बघून तर आमच्या दोघांचे धाबेच दणाणले होते. आई मला म्हणाली, "सोनू, तू तिकडे दिल्लीला जाणार होतास ना, त्याचं काय झालं?"